नमस्कार मंडळी, मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले खूप खूप स्वागत। तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल अगदी 10 मिनिटात तयार होणारी मिठाई पाहणार आहोत। तर या मिठाईसाठी आपल्याला मैदा किंवा चाचणीची काहीच अशी गरज पडणार नाही। अगदी साधी सोपी आणि झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत। तर काजू आपल्याला मिक्सरला बारीक असे वाटून घ्यायचे आहेत आणि यामध्ये 4 ते 5 विलायची घातलेले आहेत। अशा पद्धतीने मी बारीक असे हे वाटून घेतलेले आहेत। आता यामध्येच अर्धी वाटी नारळाचा किंवा आपल्याला खोबऱ्याचा कीस घालायचा आहे आणि हे परत एकदा आपल्याला मिक्सरला असं बारीक वाटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी इथे हे बारीक असं सगळं वाटून घेतलेलं आहे। आता हे आपण एका बाउलमध्ये मिश्रण सर्व असं काढून घ्यायचं आहे। तर इथे तुम्हाला विलायची आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकतात। आता हे सर्व आपल्याला मिश्रण चांगलं असं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने मी इथे बारीक असं हे करून घेतलेलं आहे। तर आता यामध्ये पिठी साखर घातलेली आहे अर्धी वाटी। तर साखर तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही इथे 1 वाटी सुद्धा घालू शकतात आणि अर्धी वाटी मिल्क पावडर घातलेली आहे। हे सर्व मिश्रण आपल्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। तर ही रेसिपी, ही मिठाई खूप लवकर होते, अगदी 10 मिनिटात तयार होणारी अशी ही रेसिपी आहे। आता यामध्ये आपण थोडं दूध घालायचं आहे। तर दूध हे नॉर्मल टेम्परेचरवरच घ्यायचं आहे, थंड किंवा जास्त गरम नका घेऊ आणि थोडं घालायचं आहे, कारण यामध्ये आपण साखर पण घातलेली आहे, त्यामुळे साखरेला पण पाणी सुटतं। त्यामुळे थोडं दूध घालून याला घट्ट असा गोळा आपण बनवून घ्यायचा आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने मी घट्ट असा याचा गोळा बनवून घेतलेला आहे आणि याचे आपल्याला 3 पीस करायचे आहेत। 3 भागामध्ये याला डिवाइड करायचं आहे। तर हे पहा, मी अशा पद्धतीने करून घेतलेला आहे आणि यावरती मी फूड कलर घातलेला आहे। तर फूड कलर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कलर चेंज पण करू शकतात किंवा जर नाही घातलात तरी सुद्धा चालेल, पण कलरफुल मिठाई खूप छान दिसते, त्यामुळे मी अशा पद्धतीने बनवलेला आहे। आणि एक गोळा जसा आपण पुरण भरतो ना, अगदी त्याप्रमाणे एकात एक असा भरून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी याचे 5 बॉल बनवून घेतलेले आहेत आणि याला वरतून आपण गार्निश करून घेणार आहोत। तर गार्निश तुम्हाला जसं आवडतं त्या पद्धतीने तुम्ही याला डेकोरेट करू शकतात। तर मी ते चांदीचं वर्क लावलेलं आहे वरून। तर याला आपण असं कट करून घेतलेलं आहे। हे पहा, चाकूच्या साहाय्याने याला असं मी आकार देऊन घेतलेला आहे। जर तुम्हाला वेगळा आकार जर आवडत असेल किंवा तुमच्याकडे अजून दुसरी काही आयडिया असेल तर त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवू शकता। तर हे पहा, आजची मिठाई अशा पद्धतीने मी बनवलेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।